हॅलो स्टुडंट, आधीच्या लेक्चरमध्ये आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ डबल अँगल फॉर्म्युले बघितली होती. आज आपण बघणार आहोत ट्रिपल अँगल फॉर्म्युला. म्हणजे जो आपला डबल अँगल फॉर्म्युलेमध्ये अँगल असतो 2 थीटा, हा कशाने रिप्लेस होणार आहे? 3 थीटा. या 3 थीटासाठी आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे फॉर्म्युले आपल्याला बघायचे. त्याआधी आपण कालचे आपण बघितलं 2 थीटा साइन ऑफ 2 थीटा, कॉस ऑफ 2 थीटा अँड टॅन ऑफ 2 थीटा. हे जे फॉर्म्युले बघितले आपण 2 sin थीटा cos थीटा cos 2 थीटा इक्वल्स टू cos स्क्वेअर थीटा माइनस sin स्क्वेअर थीटा and tan 2 थीटा इक्वल्स टू 2 tan थीटा अपॉन 1 माइनस tan स्क्वेअर थीटा. या फॉर्म्युल्याचे आपण हाफ अँगल फॉर्म्युला. म्हणजे हेच अँगल फॉर अँगल थीटा, थीटा साठी काय मिळू शकतो आपल्याला, बरोबर? सो पुट 2 थीटा इक्वल्स टू सपोज एखादा पॅरामीटर आपण कन्सिडर केला टी. हा टी पण काय आहे? अँगल. 2 थीटाला कन्सिडर केलं मी टी. देअरफॉर थीटा इक्वल्स टू काय मिळेल? टी अपॉन 2. म्हणजे 2 थीटा इक्वल्स टू टी आपल्याला पुटअप करायचा आहे आणि थीटा इक्वल्स टू टी अपॉन 2 सबस्टिट्यूट करायचा आहे. कोणत्या? या फॉर्म्युल्यामध्ये जे आपण काल फॉर्म्युले डिराइव्ह केले. sin 2 थीटा इक्वल्स टू 2 sin थीटा cos थीटा, cos 2 थीटा इक्वल्स टू cos स्क्वेअर थीटा मायनस sin स्क्वेअर थीटा and tan 2 थीटा इक्वल्स टू 2 tan थीटा अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर थीटा. यामध्ये 2 थीटा रिप्लेस करायचा आपल्याला t नी आणि थीटा हा जो थीटा आहे हा थीटा रिप्लेस करायचा आपल्याला t अपॉन 2 नी. वी गेट काय मिळेल? sin 2 थीटा, 2 थीटाच्या ठिकाणी काय लिहिणार मी? t. म्हणजे sin t इक्वल्स टू काय मिळेल? 2 sin थीटा रिप्लेस बाय t बाय 2, t upon 2 into cos t upon 2. Similarly, cos 2 theta replaced by cos t equals to काय मिळेल? cos square t upon 2 minus sin square t upon 2 and tan 2 theta equals to 2 tan t upon 2 upon 1 minus tan square t upon 2. हे झाले तुमचे हाफ अँगल फॉर्म्युला. यालाच म्हणतो आपण हाफ अँगल फॉर्म्युला. काय म्हणतो आपण याला? आपण हाफ अँगल फॉर्म्युला. हे झाले आपले हाफ अँगल फॉर्म्युला. नेक्स्ट sin 2 थीटा फॉर्म्युला आपण इन टर्म्स ऑफ tan थीटा बघितला होता. काय होतो? sin 2 थीटा इक्वल्स टू 2 tan theta upon 1 plus tan square theta and cos 2 theta equals to बघितलं होतं 1 minus tan theta upon 1 minus tan square theta upon 1 plus tan square theta आणि tan 2 theta बघितलं होतं आपण 2 tan theta upon 1 minus tan square theta. हे आपण इन टर्म्स ऑफ tan theta फॉर्म्युला बघितले होते. sin 2 theta equals to 2 tan theta upon 1 plus tan square theta. हा पण फॉर्म्युला आपण डिराइव्ह केला. हा पण आपण काल फॉर्म्युला आपण डिराइव्ह केलेला. या फॉर्म्युलामध्ये tan theta equals to जर का मी t सबस्टिट्यूट केलं, काय? tan theta equals to t. तर आपल्याला हे जे तीन फॉर्म्युले आहेत हे कोणत्या फॉर्म मध्ये मिळतील? sin 2t equals to sin 2 थीटा इक्वल्स टू काय मिळेल? tan थीटाच्या ठिकाणी मी काय राईट करणार आहे? t 2 into tan थीटा रिप्लेस बाय t म्हणजे काय मिळेल? 2t अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटाच्या ठिकाणी काय लिहिणार मी? t स्क्वेअर. ओके, tan थीटा रिप्लेस बाय t. पुट tan थीटा इक्वल्स टू t. कोणत्या? या तीन फॉर्म्युल्यामध्ये काय मिळेल आपल्याला? sin 2 थीटा इक्वल्स टू 2t upon 1 plus t square. Also cos 2 थीटा इक्वल्स टू काय मिळेल? 1 minus t square upon 1 plus t square. cos 2 theta equals to 1 minus t square upon 1 plus t square. And last tan 2 theta equals to काय मिळेल? tan 2 theta equals to काय मिळेल मग आपल्याला? 2 times t upon 1 minus t square. हे जे फॉर्म्युले आहेत sin 2 theta equals to 2t
upon 1 plus t square, cos 2 theta equals to 1 minus t square upon 1 plus t square, and tan 2 theta equals to 2t upon 1 minus t square. याला म्हणतो आपण पॅरामेट्रिक फॉर्म ऑफ sin theta, cos theta and tan theta. काय म्हणतो आपण त्याला? पॅरामेट्रिक फॉर्म. ओके, आता आपण बघणार आहोत sin 3 theta equals to 3 sin theta minus 4 sin theta ला प्रूफ. नेमका हा फॉर्म्युला कसा डिराइव्ह होते हे आपण या लेक्चर मध्ये बघणार आहोत. खूप इझी आहे. तुम्हाला फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आणि फॉर्म्युल्याचा यूज कसा करायचा आहे हे पण तुम्हाला समजून घ्यायचं आहे. प्रॅक्टिस करावी लागते. इझी आहे. तर बघ, आता आपण बघणार आहोत फर्स्ट सोल्युशन ऑफ फर्स्ट प्रॉब्लेम. ओके, सो टेक LHS. काय मिळेल? LHS इक्वल्स टू काय? LHS sin 3 theta. sin 3 theta. या 3 theta ला मी राईट करतो sin ऑफ 2 theta plus theta. sin ऑफ 2 theta plus theta. sin A plus B. काय फॉर्म्युला? sin ऑफ A into cos B म्हणजे काय? sin 2 theta into cos theta plus cos 2 theta into sin theta म्हणजे sin A cos B plus cos A sin B. ओके, we have sin 2 theta फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे काय आहे? 2 times sin theta cos theta into cos theta. Cos theta as it is plus also we know फॉर्म्युला फॉर cos 2 theta. cos 2 theta फॉर्म्युला काय आहे? इन टर्म्स ऑफ sin theta. cos 2 theta फॉर्म्युला कोणता यूज करणार आपण? इन टर्म्स ऑफ sin theta. 1 minus 2 times sin square theta into sin theta as it is. हा sin theta आपण इथे as it is राईट केला. सो नेक्स्ट स्टेप मध्ये 2 sin theta cos theta into cos theta काय मिळते? cos square theta. cos theta into cos theta cos square theta प्लस या sin theta ने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. 1 into sin theta minus plus it minus minus 2 times sin theta into sin square theta. sin cube काय मिळालं आपल्याला? sin cube theta equals to 2 times sin theta. आपल्या ग्रुप मध्ये cos टर्म दिसते का? cos ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन दिसते का? नाही. तर आपल्याला याच्यामधला जो cos आहे हा आपल्याला कन्वर्ट कशामध्ये करावं लागेल? sin मध्ये बाय युजिंग आयडेंटिटी. तर सो cos स्क्वेअर थीटा मी काय राईट करू शकतो? 1 minus sin स्क्वेअर थीटा प्लस sin थीटा minus 2 times sin क्यूब थीटा. नेक्स्ट स्टेप मध्ये काय मिळेल? या 2 sin थीटा ने आपल्याला ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू. काय मिळेल? LHS इक्वल्स टू 2 sin theta into 1 2 sin theta minus 2 sin theta into sin square theta 2 times sin cube theta plus sin theta minus 2 times sin cube theta equal 2 sin theta plus sin theta काय मिळेल? 3 times sin theta minus 2 sin cube theta minus 2 sin cube theta minus 4 sin cube theta. LHS इक्वल टू काय मिळालं आपल्याला? RHS. LHS इक्वल टू काय मिळालं आपल्याला? RHS. हेन्स आता पाहणार आहोत आपण सेकंड cos 3 theta equals to 4 cos cube theta minus 3 cos theta. सोल्यूशन मध्ये टेक LHS काय मिळेल? LHS equals to cos 3 theta. या 3 theta ला मी राईट करतो
cos of 2 theta plus theta, cos of 2 theta plus theta, cos of a plus b का है cos a किती आहे इथं 2 theta into cos b म्हणजे theta minus sin 2 theta into sin theta equals to cos 2 theta का फॉर्मूला in terms of cos theta का है 2 cos square theta minus 1, cos 2 theta फॉर्मूला का है 2 cos square theta minus 1 into cos theta as it is minus sin 2 theta का फॉर्मूला काय मिळेल 2 cos theta into sin theta into हा sin theta as it is. नेक्स्ट स्टेप मध्ये या cos theta ने या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं 2 into cos square 2 cos square theta into cos theta 2 cos cube theta minus 1 into cos theta minus cos theta minus 2 times cos theta sin theta into sin theta sin square theta equals 2 cos cube theta minus cos theta minus 2 times cos theta ब्रॅकेट ट्रूथ मध्ये काय पाहिजे आपल्याला 4 cos cube theta minus 3 cos theta sin theta इथं आहे का नाही आपल्या याच्यामध्ये काय sin square theta याचं कन्वर्शन कशामध्ये करायचं cos theta मध्ये बाय युजिंग आयडेंटिटी काय 1 minus cos square theta sin square theta ची आयडेंटिटी का वापरली आपण 1 minus cos square theta. So LHS equals to 2 cos cube theta minus cos theta minus 2 cos theta ने आतमध्ये ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं काय मिळेल 2 cos theta into 1 2 cos theta minus plus 2 cos theta into cos square theta 2 times cos cube theta 2 times cos cube theta 2 cos cube theta plus 2 cos cube theta 4 cos cube theta minus cos theta minus 2 cos theta minus 3 cos theta ये काय मिळाले आपल्याला RHS equals to RHS that is cos 3 theta equals to 4 cos cube theta minus 3 cos theta hence 2 hence या टाइप मध्ये आपल्याला आपण काय करा फॉर्म्युला प्रूव्ह केला 4 cos cube theta minus 3 cos theta ओके लिहून घ्यायसाठी तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. नेक्स्ट आहे आपला tan 3 theta equal to 3 tan theta minus 4 tan cube theta upon 1 minus 3 tan square theta. फर्स्ट वन बघितला आपण sin 3 theta equal to 3 sin theta minus 4 sin cube theta. सेकंड बघितला आपण cos 3 theta equal to 4 cos cube theta minus 3 cos theta. आता आपण बघणार थर्ड नंबरला tan 3 theta ट्रिपल एंगल फॉर tan equal to 3 tan theta minus 4 tan cube theta upon 1 minus 3 tan square theta. Take LHS equals to क्या है tan 3 theta. So LHS equal to या 3 theta ला मी राइट करतो tan of 2 theta plus theta. We know tan of a plus b का है फॉर्मूला tan a plus tan b means tan 2 theta plus tan theta upon 1 minus tan of 2 theta into tan theta. काय फॉर्मूला tan of a plus b चा tan a plus tan b upon 1 minus tan a into tan b. Okay, here
ए किती आहे 2 थीटा and b थीटा means tan 2 theta plus tan theta upon 1 minus tan 2 theta into tan theta. So sorry, also since tan 2 theta equals to क्या है 1, also since tan 2 theta 2 tan theta upon 1 minus tan square theta plus tan theta as it is upon 1 minus tan theta 2 times tan theta upon 1 minus tan square theta into tan theta and इथं कोणता फॉर्म्युला यूज केला आपण tan 2 थीटाचा. आपण आधीच्या लेक्चरमध्ये बघितला काय फॉर्म्युला 2 tan theta upon 1 minus tan square. इथं पण सेम फॉर्म्युला यूज करा 2 tan theta upon 1 minus tan square. नेक्स्ट बाय क्रॉस मल्टिप्लाइंग काय मिळेल 2 tan theta plus tan theta into या 1 minus tan square theta ने इथं काय करायचं क्रॉस मल्टिप्लाय करायचं. म्हणजेच काय मिळेल 1 minus tan square theta upon 1 minus tan square theta upon डिनोमिनेटर मध्ये काय 1 minus 2 tan theta upon 1 minus tan square theta into tan theta. परत इथे डिनोमिनेटर दिले 1 minus tan square theta. इथं पण आपल्याला काय करायचं आहे डिनोमिनेटर सेम करायचं बाय क्रॉस मल्टिप्लाय. म्हणजेच काय मिळेल 1 minus tan square theta minus डिनोमिनेटर सेम झाल्यामुळे इथं काय होईल सबट्रॅक्शन 2 times tan theta into tan theta tan square theta upon 1 minus tan square theta. अब परत 1 minus tan square theta आपण इथे दिला डिनोमिनेटर. सो नेक्स्ट स्टेप मध्ये सॉरी हा 1 minus tan square theta आणि हा 1 minus tan square theta get cancel. We get 2 tan theta प्लस या tan theta ने आतमध्ये मल्टिप्लाय करायचं ब्रॅकेटला. काय मिळेल tan theta into 1 tan theta प्लस into मायनस tan theta into tan square theta tan cube theta upon 1 minus tan square theta minus 2 tan square theta equals ब्रॅकेट ओपन केला 1 minus tan square theta sin मायनस आणि हा 2 tan square theta ॲड. नेक्स्ट स्टेप काय मिळेल आपल्याला 2 tan theta plus tan theta 3 tan theta minus tan cube theta upon 1 minus tan square theta minus 2 tan square theta minus 3 tan square theta equals to RHS. काय आपले LHS. ओके hence ओके या पद्धतीने आपल्याला हे तिन्ही फॉर्म्युला आपण डिराइव्ह केले. ओके लिहून घ्यायचं तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण या बेसिसवर सॉल्व प्रॉब्लेम बघणार आहोत. इझी आहे, तुम्हाला फॉर्म्युला फक्त लर्न करायचे आहेत. ओके फॉर्म्युला कसा डिराइव्ह झाला हे पण तुम्हाला समजून घ्यायचं आहे. आपण कोणता फॉर्म्युला यूज केला ज्यावेळेस आपण sin 3 थीटा cos 3 थीटा tan 3 थीटा या फॉर्म्युलांचे आपण एक्सपान्शन बघतो तेव्हा आपल्याला sin 2 थीटा tan 2 थीटा cos 2 थीटा या फॉर्म्युलाचा यूज झालेला आहे. ओके तर तुम्हाला पूर्ण टोटल फॉर्म्युले लर्न करायचे आहेत. ओके नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण प्रॉब्लेम बघू. थँक्यू.